पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोलीचा दुसरा कोहिनूर म्हणून ज्याची प्रचंड मोठी ख्याती आहे तो गोलंदाज इथे पाहायला मिळेल राहुल सातव. तर समोर आघाडीचे सलामीचे बॅटर आपण पाहतोय आदेश तांगडे आणि त्याच्या सोबतीला किसन मरगळे ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवळे गावाला बिलॉंग करणारा डावकरातीचा एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्याची प्रचंड मोठी ख्याती आहे तो आदेश इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. तर गेम चेंजर स्पोर्टचे ओनर किसन मरगळे नॉन स्ट्राईक एंड होती. पहिला चेंडू आणि त्यावरती केलं आक्रमण. चेंडू मात्र खेळला हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला जाईल झेल आणि पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज आदेश तांगडे इथे मात्र बाद. एडिकाने आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट किसन बापू खांदवे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि विनायक मामा जाधव यही दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती केलं ते आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. आपलं AB ट्रॉफीमध्ये टेनिस बॉल क्रीडा असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशीचा संघ बॅटिंग करतोय. अतिश कुंभार न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानात पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील बावधन या गावाला बिलॉंग करत एक चांगलं क्रिकेट त्याने सातत्याने खेळलेलं आहे. यावेळीचा चेंडूचा रिव्हर्सचा प्रयत्न सुरू केला तो बॅट आणि बॉलचा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होतोय. परंतु क्षेत्ररक्षण तिथे अतिशय जबरदस्त मैदान ती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः दोन्ही संघ आपण पाहिले तर ताकदवान आहेत. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. परंतु DK पॅन्थर वाघोली हा संघ आपण पाहिले तर अलीकडे प्रचंड लयमध्ये आहे, प्रचंड टचमध्ये आहे. आणि कालच्या दिवसभराच्या सत्रातील त्यांचा खेळ जर आपण पाहिला ना तर तो वाखण्याजोगा राहिलेला आहे. राहुल सातव ज्यावेळेस दुसऱ्या मॅचमध्ये तो संघात आला त्यावेळेस संघाची ताकद अजून बळकट झाली आणि तोच संघ आज पुन्हा एकदा या मैदानावरती एक चांगली कामगिरी करताना इथे मैदान ती पाहायला मिळतोय. आज काही खेळाडूंची अनुपस्थिती देखील आहे. यावेळीचा चेंडूचा फटका केला अडवला जाईल कव्हरला कुणाल घोलप तिथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. जो आज संघनायकाची भूमिका कॅप्टन टॉससाठी आपल्याला कुणालला पाहायला मिळाला आणि तिथे आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मात्र अडवला जातोय. वाघोलीचा संघ आपण पाहिलं तर जवळपास हाताच्या बोटावरती मोजणे इतके खेळाडू सोडले तर एकाच गावातील सगळ्या खेळाडूंना एकत्रित करत हा संघ आपण पाहिलं तर इथे या स्पर्धेत दाखल होताना पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रीडा असोसिएशन पुणे जिल्ह्याच्या रजिस्टर संघांमध्ये त्याही संघाची वर्णी मात्र आपल्याला लागताना पाहायला मिळते. चेंडू खेळला पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजिंक्य गोळे जो आपल्याला चेंडू अडवताना पाहायला मिळते तोपर्यंत एक सिंगल येते. उमेश भाऊ चौरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 40+ लिचेंड खेळाडू आहेत. अजूनही आपण पाहिले तर टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतायत. परंतु 40+ म्हटलं की एक वेगळा विलक्षण आनंद या खेळाडूंकडनं पाहायला मिळतो. परफेक्ट यॉर्कर होता सन्मान दिलाय किसन मरगळे आपण पाहिलं तर तिथे आपण पाहिलं तर चेंडूला सन्मान देताना पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्याच्या बॅटमधून खेळला जात नाही. परंतु सन्मानजनक धावसंख्या मुळशी टीमकडनं या मॅचमध्ये अपेक्षित आहे. किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, कशा प्रकारे प्रथमतः बॅटिंग करताना कामगिरी केली जाईल ना ते देखील आपण पाहणार. परंतु पहिल्या षटकात राहुल सातवनं थांबवलंय. 1 गडी बाद 1 धाव. यावेळीचा चेंडूचा पंच कळवत आहेत. वाईट बॉल खराब चेंडू आपण पाहिले तर इथे मात्र पंच कळवत आहेत. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. अमर साठे सरांना आपण पाहतो मुख्य पंचांच्या भूमिकेत. शुभम गाडे सर आपण पाहिलं तर स्कोर लेग पंचांच्या भूमिकेत आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवले जात आहेत. 1 गडी बाद 2 धावा. यावेळीचा चेंडूचा ड्राईव्ह केलाय कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत कुणालला चेंडू अडवताना आपण पाहतोय. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती धावा
3 धावा. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3 धावा. दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी 11 या संघाच्या धावफलक होती 1 गडी बाद 3 धावा. DK पॅन्थर वाघोलीचा संघ देखील आपण पाहिलं तर आज रंगीबेरंगी टी शर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मुळशी 11ची टीम आपण पाहतोय. दमदार आमदार नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या नावानं ही स्पर्धा तो संघ देखील आपल्याला या स्पर्धेत अतिशय देदीप्यमान कामगिरी करताना तो मात्र पाहायला मिळालेला आहे. आणि विशेषतः मुळशी तालुक्यामध्ये देखील आपण पाहिलं तर मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या संघातील हे सगळे खेळाडू एक चांगलं क्रिकेट खेळतात. आणि आज तोच संघ आपण पाहिलं तर इथे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून इथे आपल्याला रजिस्टर होताना पाहायला मिळतोय. आणि एक चांगला संघ या स्पर्धेत आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. नदीम अन्सारी षटक क्रमांक 2 इथे आपल्याला करताना पाहायला मिळेल. गोलंदाज नदीम अन्सारी. यावेळीचा चेंडू होता किसन मरगळेच्या बॅटमधून चेंडू फेकून दिलाय ऑन साइड मिड विकेटला. नो लुक शॉट. चेंडू सीमा पार. किसनच्या बॅटमधून आलाय षटकार. किसन मरगळे आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. विशेषतः सुरुवातीला त्यानं संयम ठेवला. आदेश बाद झाल्यानंतर जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. अतिच्या सोबतीला आणि साथीला किसन आता बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता. त्याला दिशा दिली आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र पाठवलाय. एक टप्पा घेत सीमा पार. नदीवरती केलं आक्रमण. षटकार पाठोपाठ आलाय चौकार. किसन मरगळेच्या बॅटमधून प्रचंड मोठं आक्रमण केलं आहे. गेम चेंजर स्पोर्ट्स शॉपचे ओनर आहेत. जबरदस्त बॅटिंग करतायत. यावेळीचा चेंडू होता. फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अजिंक्य गोळे टेकन व्हेरी गुड कॅच. आणखीन एक विकेट येईल आणि 2 पैकी 2 झेल टिपलेत. 2 पैकी 2 गुण मिळवत अजिंक्यने टिपलाय आणखीन एक झेल. किसन मरगळे इथे मात्र बाद. नदीम अन्सारी यांच्या पहिल्या 3 चेंडूवर त्याला 10 धावा, 1 विकेट देखील आले, 1 षटकार, 1 चौकार. 3 चेंडूवरती आपण पाहिले तर 10 धावा खर्च करत 1 विकेट मिळवताना नदीम अन्सारी पाहायला मिळाले. तर किसन मरगळे वैयक्तिक 11 धावा बनवत ते इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी 11 संघाला दुसरा धक्का. पहिला फलंदाज आदेश तांगणे, दुसरा फलंदाज किसन मरगळे, तर न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहतो. बॅटिंगसाठी इथे मैदानात दाखल होत आहेत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भूगावचे खेळाडू सागर अंग्रे इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानात येताना पाहायला मिळत आहेत. बरेचसे क्रिकेट भूगाव संघासाठी खेळलेले आहेत. मुळशी ते बुकुमचे आहेत, परंतु एक चांगलं क्रिकेट सातत्यानं मुळशी तालुक्यात त्यांनी खेळलेलं आहे. आज पुन्हा एकदा AB ट्रॉफीमध्ये सागर अंग्रेवरती क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड मोठ्या नजर आहेत. tenniscricket.in माध्यमातून देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचं यूट्यूबवरती आपण HD क्वालिटीमध्ये लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. ऑनलाईन अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं AB ट्रॉफीमध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एज. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला चेल. विकेट होईल पतन. फलंदाज सागर अंग्रे इथे मात्र बाद.
न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिले तर बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. गौरव इथे आपण पाहिले तर बॅटिंगसाठी मैदानात दाखल होतोय. प्रसाद घारे इथे आपण पाहिले तर बॅटिंगला मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या 3 विकेट आपण पाहिले तर गमावल्या गेल्यात. टॉप ऑर्डर आपण पाहिले तर ढासळताना पाहायला मिळतोय. प्रसाद घारे जो आता बॅटिंगसाठी आपण पाहतो मैदानात आलाय. किसन मरगळे, आदेश तांगडे, सागर आंगरे टॉप ऑर्डर ढासळलाय. यावेळीचा चेंडू होता प्रसादच्या बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु वेग प्रचंड चेंडूवरती सातत्यानं नदीमकडनं पाहायला मिळतोय. विशेषतः अचूकता फार मोठ्या प्रमाणात त्याने दाखवलेला आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी सातत्यानं तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. वाघोली संघातील प्रत्येक गोलंदाज जो आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी नेहमी करताना पाहायला मिळतो. यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला जातोय. विशेषतः वाघोली गावात आपण T10 10 षटकांचे सामने पाहत असतो आणि त्या षटकांमध्ये आपण पाहिलं तर या गोलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाव मिळतो. त्यामुळे वाघोली गावातून अनेक गोलंदाज, अनेक फलंदाज, अनेक अष्टपैलू खेळाडू जे अलीकडे आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती येताना पाहायला मिळतात आणि नुसतं क्रिकेट खेळत नाही तर एक चांगलं क्रिकेट खेळत ते आपल्या क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाची छाप ते मात्र सोडताना पाहायला मिळतात. चला विनंती आहे टीम वाघोली थोडी घाई करा. DK पॅन्थर वाघोली, दिलीप काळे आणि टीम विनंती केला तर आपण सहकार्य करा. वेळ भरपूर झालेला आहे, अजून देखील भरपूर मॅचेस आहेत. लीग विशेषतः सुपर 11चे सामने आपण पाहतोय, त्यानंतर सुपर 6चे सामने आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर डे नाईट स्वरूपात आज आपण ही स्पर्धा खेळवणार आहोत आणि रात्रीच्या सत्रामध्ये सेमीफायनल मेगा फायनलच्या लढती त्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे विनंती एकच आहे, थोडी घाई करा, वेळ वाचवा, आयोजक कमिटीला आपण सहकार्य करा. AB ट्रॉफीचं एक भव्य दिव्य आयोजन नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय भरतदादा टिंगरे, आदरणीय आशिषदादा मारणे, आदरणीय सचिनदादा खांदवे, आदरणीय अमित तापकीर सर, त्याचबरोबर आदरणीय नितेश उर्फ बंटीदादा कवडे, आदरणीय ऋषी जोरी सर, आदरणीय विकीबाई खैराळे, आदरणीय सचिनभाऊ राठोड, आदरणीय चंद्रशेखर दादा मोरे आणि आदरणीय विशाल उर्फ बंटी गायकवाड सर, या सगळ्या आयोजकांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. अतिशय बारकाईनं या स्पर्धेत लक्ष घातलेलं आहे आणि संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य आयोजन करत एक वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट जी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पुणे शहरातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ आणि एक मोठा प्लॅटफॉर्म जो क्रिकेट खेळासाठी कसा मिळेल यासाठी या सगळ्या आयोजकांचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडूता पॉईंटला खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजिंक्य आणि चेंडूचं एक वेगळं नातं आहे. फलंदाजीला ज्यावेळेस तो बॅटिंगला येतो त्यावेळेस चेंडूवरती षटकार चौकारांची मोहर उमटतो आणि ज्यावेळेस क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उभा राहतो त्यावेळेस चेंडू आपण पाहिलं तर हातात पकडतो, झेल टिपतो आणि प्रतिस्पर्धी संघातील बॅटरला मात्र बाद करतो. गोलंदाज इथे आपण पाहतो राहुल सातव, षटक क्रमांक 3. यावेळीचा चेंडूता बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. अतिश कुंभारसाठी एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. एस्टनच्या पाठीमागे DK पॅन्थर वाघोली संघाचे संघमालक दिलीप भाऊ काळे एक चांगल्या प्रकारे इन्स्ट्रक्शन करताना पाहायला मिळत आहेत. राहुलची गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला कमालीची मैदानी पाहायला मिळते. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत अजिंक्य, चेंडू अडवतायत, फेकी करतायत आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल मैदान तिथे पाहायला मिळते. दोनही संघांकडे आपण बारकाईने पाहिलं तर सरावाचं सातत्य फार मोठ्या प्रमाणात आहे. मुळशी तालुक्यात देखील चांगलं क्रिकेट खेळलं जातं, त्यामुळे तेही खेळाडू आपण पाहिलं तर सरावाचं सातत्य घेऊन या मैदानात उतरलेले आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवताना पाहायला मिळतात. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. राहुल सातवच्या षटकात एकही मोठा फटका आत्तापर्यंत खेळला नाही. पहिल्या षटकात राहुल सातवनं फक्त 3 धावा खर्च केला. आत्तापर्यंत या षटकात 5 चेंडू टाकलेत आणि फक्त खर्च केला 4 धावा. यावेळीचा चेंडूचा रिव्हरचा प्रयत्न अतिश कुंभारकडनं आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल. षटक क्रमांक संपलं जाईल 3ऱ्या क्रमांकाचं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट्स क्लब मुळशी 11 संघ मात्र इथे बनवतोय 3 गडी बाद 19 धावा, 19 रन, 19 धावा धावपल कोत्यात. 3 विकेट आपण पाहिले तर गमावल्या गेलात. सुरुवातीलाच आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरला आदेश तांगडे, तो तिथे आपण पाहिलं तर बाद झाला.
त्यानंतर किसन मरगळे, त्यानंतर सागर अंग्रे, हे टॉप ऑर्डरचे महत्त्वाचे जे 3 बॅटर होते ज्यांच्यावरती या संघाची प्रचंड मोठी खरं तर कामगिरीची अपेक्षा होती, ते तीनही फलंदाज झटपट बाद झालेत. त्यामुळे आता जबाबदाऱ्या सगळ्या मिडल ऑर्डरच्या खांद्यावरती त्या मात्र पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे बॅटिंग करेल प्रसाद घारे, आतिश कुंभार, अजूनही मला वाटते बॅटिंगसाठी ऋषिकेश बिल्लारे बाकी आहेत, रोहिदास गोंटे आहेत, भाऊ शिंदे आहेत, आकाश दळवे आहेत, नवनाथ फाटक आहेत, गौरव दाभाडे आहेत, रोशन बाळा चोरी आहेत. या खेळाडूंवरती देखील क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड मोठ्या नजर आहेत. हरीश जाधव देखील आहेत, राजू पवार देखील आहेत. याही खेळाडूंनी खूप चांगलं क्रिकेट सातत्यानं विशेषतः कोथरूड परिसरात खेळले, मुळशी तालुक्यात खेळले. त्यामुळे त्याही खेळाडूंवरती पुणे जिल्ह्यातील क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या नजरा त्या देखील आपण पाहणार आहोत. टीम DK पॅन्थर वाघोली, वेळ वाचवा, थोडी घाई करा. प्रसादसाठी चेंडू आपण पाहिलं तर टाकला गेला आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, गोलंदाजीच्या मार्क होते. आता गोलंदाज आपण पाहिलं तर फिरकीचा जादूगार विकास जाधव जो मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आहे. मूर्तीनं लहान आहे, कीर्तीनं महान आहे. अमित तापकीर सरांच्या टीममध्ये आपण त्याला टिंगरे सरकार चषकामध्ये पाहिलं. जबरदस्त कामगिरी या खेळाडूंनी केली होती. यातीलच काही खेळाडू त्या टीममध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि त्यातीलच हा विकास आज इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. रिव्हरचा प्रयत्न केला तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात येताना पाहायला मिळतोय. उभरत्या सिताऱ्यांचं कोहिनूर म्हणून आपण पाहिलं ना तर वाघोलीतून विकास जाधवचं नाव हे अग्र क्रमांकावरती येताना पाहायला मिळते. सुरुवातीला हातावरच्या बोटावरती मोजणे इतके खेळाडू वाघोली गावातून आपण पाहायचो, परंतु अगदी त्या खेळाडूंच्या पावलांवरती पावलं टाकत या उभरत्या नवोदित खेळाडूंनी देखील आपल्या खेळाचा दर्जा उंचवलाय आणि आपल्या नावाची छाप या पुणे जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ती मात्र उमटवली. प्रसादसाठी चेंडू होता, सरळ बॅटनं समोर केलाय. विशेपमध्ये चेंडू आपण पाहतोय, चेंडूवरती प्रचंड वेगाने येतोय, विजय पाबळे आणि चेंडूला अडवतोय. तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलत आहेत आणि धावपल कोते बनवले जात आहेत. 3 गडी बाद 20 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी 11 संघ आपण पाहिलं बॅटिंग करताना थोडंसं अडकळत खेळताना पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या काही विकेट गेलेल्या आहेत, टॉप ऑर्डर ढासळला नाही, परंतु मिडल ऑर्डरला एक दमदार कामगिरी करावी लागेल. यावेळीचा चेंडू होता अतिशच्या बॅटमधून केला हवे, डीप एक्स्ट्रा कव्हर, डाऊन दी बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेट चोईल पतन, फलंदाज बाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानात येताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या मार्क ते विकास जाधवनं एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिले तर इथे केली. साई राठोडने एक सुंदर सेल घेतलाय. नवनाथ फाटकसाठी चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर केला डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार. नवनाथनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती आपलं खातं खोलले, चेंडू मात्र पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 4. थँक्यू. नवनाथ फाटकनं आपलं खातं खोलले. 4 धावांच्या मदतीनं थांबलेला स्कोर कार्ड पुन्हा एकदा आता गती घेताना पाहायला मिळेल. यावेळीचा चेंडू होता, नवनाथनं केलं आक्रमण, चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या जवळ, टिपला झेल, विजय बाबळे, टेकन, व्हेरी गुड कॅच, रनिंग कॅच. उलटा झेल घेणं इतकं सोपं नाही आणि तो झेल टिपला विजय बाबळेनं. विकेट चोईल पतन, फलंदाज नवनाथ फाटक इथे मात्र बाद.
नवीन बॅटर आपण पाहिले तर फलंदाज मैदानातील आतमध्ये आकाश दळवी जो मात्र बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. मुळशी 11 संघ आपण पाहिले तर दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघाने सुरुवात चांगली केली होती. विशेषतः आधीच जरी बाद झाला परंतु किसन मरगळेचे ते चौकार षटकार इथे विसरून चालणार नाही, ज्यानं पुन्हा एकदा मॅचमध्ये एक चांगली सुरुवात इथे आपल्याला करून दिलेली होती. आणि इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तो मात्र सच्ची होताना पाहायला मिळतोय. किरण दरगुडे जो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 5 आपल्याला करताना पाहायला मिळेल. पहिली 4 षटकं आपण पाहिलेली आहेत. राहुल सातोची 2 षटकं होती, एक नदीमचं षटक होतं, एक विकास जाधवचं षटक होतं. तर गोलंदाज किरण दरगुडे तो मात्र षटक क्रमांक 5 करेल. पहिला चेंडू आपण पाहिलं तर फुल ऑफ लेंथ होता, अगदी 2 पायांच्या मधोमध यॉर्कर चेंडू मैदानात टाकलाय आणि त्यावरती आपण पाहिलं तर एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट्स क्लब मुळशी 11 संघ आपण पाहिलं तर इथे बनवतोय 25 रन, 25 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय, चेंडू गॅपमध्ये सीमारेषा पार, उत्तुंग षटकार, 6 धावा. प्रसाद घारेला आपण पाहिलं तर अजूनही सूर गवसला नाही, तो स्ट्रगल करतोय. परंतु आकाश दळवींना आल्या पहिला चेंडू ती षटकार ठोकलाय. यावेळीचा चेंडूचा ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा पडलाय आणि चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरकडे येतोय. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदानात पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक केला, चांगलं पुनरागमन आपण पाहतोय, चांगली वापसी मैदानात पाहायला मिळते. विशेषतः गोलंदाज किरण दरगुडेचं कौतुक करावं लागेल. आकाशसाठी त्याने चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय, वाईड यॉर्कर टाकत एक डॉट बॉल आलाय. यावेळीचा चेंडू तर आकाशनं पुन्हा एकदा मात्र केलाय, स्क्वेअर लेगच्या टोक्यावरतून सीमारेषा पार, उत्तुंग षटकार, 6 धावा. पाचवं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 चेंडू टाकलेत आणि खर्च केला 13 धावा, 37 धावा धावपल होत आहे, 37 रन. खरं तर धावांची गती आपण पाहिलं तर वाढलेलं आहे. जसं आकाश बॅटिंगला आलाय तो इथे धावपल होते आपण पाहिलं तर प्रचंड मोठे बदल करू लागलाय. रिव्हर्स स्विच हिट, आकाशच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमा पार. 2 षटकारा पाठोपाठ आकाश दळवीनं इथे मात्र खेळलाय खणखणीत चौकार. आकाश दळवींना आपण पाहिलं तर इथे मात्र आक्रमण केलं, अल्ला मैदानाच्या आतमध्ये चढवला गेलाय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 4 चेंडू केलाय आणि 16 धावा आकाशनं इथे मात्र बनवलेल्या आहेत. कमालीची बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी. आकाशचं कौतुक कराल तितकं कमी. संघ अडचणीत होता, टीम संकट होत होती, परंतु आकाशनं पुन्हा एकदा संघाला तारलेला आहे. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जाईल. राहुल सातवच्या हातात एक डॉट बॉल. षटकाची वेळ समाप्ती. पहिली 5 षटकं संपतायत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट्स क्लब मुळशी संघ इथे मात्र बनवतोय 41 धावा. 5 विकेट आपण पाहिले तर इथे गमावले गेलात. 5 गडी बाद 41 धावा. तर शेवटचे षटक इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. स्लॉगवर टीतोर आपण पाहणार आहोत. मुळशी संघात गोलंदाजांची कमी नाही, फलंदाजांची कमी नाही, परंतु एक फायटिंग स्कोर कार्ड तो मात्र उभा करावा लागेल. विकास जाधव आपण पाहिले तर शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. स्लॉगवर टेतोरमध्ये आपण विकासला इथे मैदानात पाहणार आहोत. विकासने देखील आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत प्रभावित केलं, इम्प्रेस केलं आपल्या खेळानं. परंतु आकाशची जी काय बॅटिंग आहे ना ती
मुळशी 11 संघाला आपण पाहिलं तर किती धावांपर्यंत मजल मारेल, किती धावांचं लक्ष तो उभं करेल ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता प्रसादच्या बॅटमधून थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईन जवळ राहुल सातवच्या हातात आणि तिथे आपण पाहतोय विकेट चोईल पतन. प्रसाद घारे बॅक टू दी पविलियन, फलंदाज बाद. रोहिदास गोंते आपण पाहिले तर न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. पहिल्या इनिंग पहिल्या डावातील मुळशी 11 संघ अर्थात दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघ किती धावा बनवतोय, किती धावांचं टार्गेट ठेवतोय आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय त्याकडे क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या नजर आहेत. सगळ्यांचं लक्ष लागले या मॅचवरती. फुल टॉस चेंडू लोवर बॅट होती परफेक्ट मिडला होताना पाहायला मिळत नाही. रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर पंच काय निर्णय कळवत आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय, क्रॉसिंग झाले की नाही ते चेक करावं लागेल. थर्ड अंपायर स्वतः अक्षय निर्मळ सर या ठिकाणी आहेत. मुख्य पंच आपण पाहिलं तर शुभम गाडे सर आहेत, अमर साठी सर आहेत. या तीनही पंचांना आपण या स्पर्धेत काम करताना पाहतोय. हा पॅनलला अतिशय सुंदर अंपायरिंग या तीनही पंचांकडून आपण पाहिलेलं आहे. नॉन स्ट्रायकर बॅटर आपण पाहिलं तर आकाश दळवी इथे आपण पाहिलं तर परतताना पाहायला मिळेल. मॅन इन फॉर्म बॅटर, प्रचंड मोठी विकेट आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. आकाशला मात्र परतावं लागेल आणि प्रचंड मोठा धक्का आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी संघाला. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहिलं तर मैदान ते दाखल होतोय. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर इथे मात्र शिल्लक आहेत. शेवटच्या काही चेंडूंवरती आपण पाहिलं तर किती धावा बनवल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत. कशा प्रकारे कामगिरी असेल ते देखील आपण पाहणार आहोत. चला न्यू बॅटर थोडं पटपट चला. नवीन फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लॉगवर टेतोरमध्ये गोलंदाज विकास जाधव. यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र फटका केलाय रोहिदास गोंते यांच्या बॅटमधून. चेंडू मात्र चाल सीमा पार, उत्तुंग षटकार, 6 धावा. थँक्यू. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 47वा धावफलक होत आहेत. शेवटचे 3 चेंडू आपण पाहिले तर पहिल्या डावातील बाकी आहेत. मुळशी 11चा संघ आपण पाहतोय. बॅटिंग करतायत रोहिदास. यावेळीचा चेंडू होता पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, गुड कॅच, रनिंग कॅच. निलेश सातव इथे आपण पाहिलं तर जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळत आहेत. निलेश तात्या सातव यांचं कौतुक आहे. कमालीचा झेल टिपलाय, कार्बन कमाल कॅच, विकेट चोईल पतन. फलंदाज रोहिदास गोंते, झेल बाद. थँक्यू, धन्यवाद डीचे. 47वा धावफलक होत आहेत. 47 रन. शेवटचे काही चेंडू इथे आपण पाहिले तर मैदान ती शिल्लक आहेत. 47वा धावफलक होत आहेत. राजू पवार बॅटिंगसाठी मैदान होती.
न्यू बॅटर नवीन फलंदाज, एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर, तो मात्र फलंदाजीला आलाय. कशा प्रकारे करेल कामगिरी बॅटर राजू पवार. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. पहिला इनिंग आणि पहिल्या डावातील शेवटचा चेंडू तो इथे मैदानात टाकला जाईल. धावफलक 47वा. दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी संघ. शेवटचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक निलेश तात्या सातो चेंडूवरती येत आहेत आणि फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. बनवले गेल्यात 49 धावा आणि विजयासाठी टार्गेट मात्र ठेवले 50 धावा, त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. DK पॅन्थर वाघोली संघाला 36 चेंडू 50 धावा. प्रथमतः बॅटिंग केली दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी संघानं. इथे आपण पाहिलं तर 7 विकेटच्या मोबदल्यात बनवल्यात 49. विजयासाठी टार्गेट ठेवले 50 धावा. एका लाईनीत एका ओळीत संघ मैदानाच्या बाहेर येईल, एका लाईनीत एका ओळीत दुसरा संघ मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी या. स्टार 11 शिरूर आणि इंगर्स बारामती या दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. स्टार 11 शिरूर आणि इंगर्स क्रिकेट क्लब बारामती या दोनही टीमला विनंती, आपली प्लेइंग 11 जमा करा आणि दोनही कॅप्टन टॉससाठी या. मॅच क्रमांक 4 पहिल्या डावामध्ये मुळशी 11 या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 49 धावा केल्यात आणि 50 धावेंचं लक्ष्य या ठिकाणी असेल वाघोली संघाला. मॅन ऑफ द मॅचची किताब काहीसे या ठिकाणी शिल्लक आहेत. स्मॅश 11 या संघाकडून
दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते 50 धावांच्या पाठलागासाठी. इथे आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. राहुल सातव आणि त्याचबरोबर अजिंक्य गोळे ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती नवनाथ. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू शरीराचा वेध आणि त्या दरम्यान मिळते ती एकेरी धाव. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन मुळशी या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये तब्बल 49 धावा केल्यात आणि त्या धावा इथे रोखण्याचं काम गोलंदाज नवनाथ याच्यावरती नवनाथ फाटक इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2 धावा. आज जर आपण पाहिलं तर डीके पॅन्थर्स वाघोली या संघामध्ये देखील काहीसे चेंजेस आहेत. स्टार खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत नाहीत. म्हणजेच धनंजय भिंताडे, त्याचबरोबर आसिफ शेख, कुणाल खोंड या खेळाडूंची कमतरता नक्कीच डीके पॅन्थर्स वाघोली या संघाला नक्कीच भासेल. राहुल सातव आणि त्याचबरोबर त्याच्या खांद्यावरतीची जबाबदारी आहे. ही जबाबदारी मात्र त्याला पेलावी लागेल. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने आणि पहिलाच इथे येतोय तो षटकार. धावेंचा पाठलाग करत असताना अजिंक्यच्या बॅटमधून येतोय षटकार 6 धावेंसाठी. अजिंक्य गोळे आणि त्याचबरोबर आपण पाहतो राहुल सातव ही जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही बॅटर अगदी विस्फोटक बॅटिंगसाठी जाणले जातात. पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे अगदी योग्य पद्धतीने इथे फटकेबाजी केली जाते. पॉवर प्लेचा पुरेपूर घेतलेला फायदा. पुढचा चेंडू नवीन फाटक यांचा अजिंक्य गोळेसाठी. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या होते ती 7-8. इथे देखील स्विच हिटचा प्रयत्न. चेंडू इथे निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. सरळ हाताने एक चांगला षटकार आला, परंतु लगेचच पुढच्या चेंडूवरती स्विच हिटचा जो प्रयत्न या ठिकाणी केला गेला त्यामध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडू आहे. पुढील मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी संपन्न केला. मॅच क्रमांक 5 त्याचा टॉस इथे संपन्न झालाय. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल इथे होतोय सक्सेसफुल. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. येतोय या षटकातील दुसरा षटकार. सुरुवातीलाच आघाडीच्या गोलंदाजावरती इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न अजिंक्य गोळे याचा यशस्वी होतोय. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती इथे काहीशी कमी केली आणि पुन्हा एकदा 1 बाउन्स. इथे चेंडू जाईल सीमारेषा पार. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीचा वेध घेत येत असताना खणखणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद. पुढील मॅचचा टॉस मॅच क्रमांक 5 चा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. एका बाजूला बारामती यंगर्स बारामती हा संघ, तर दुसऱ्या बाजूला शिरूर येथून आलेला स्टार 11 या 2 संघांमधील पुढची मॅच संपन्न होणार आहे. नाणेफेकीचा कौल यंगर्स बारामती या संघाने जिंकल्यानंतर लगेचच गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर स्टार 11 शिरूर या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या मॅच नंतर लगेचच आपण त्या मॅचकडे देखील वळणार आहोत. इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डीके पॅन्थर्स वाघोली या संघाची धावसंख्या बिनबाद 18. नवनाथ फाटक यांच्यावरती चढवलेलं आक्रमण आपण पाहिलं. षटक क्रमांक 2 या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजाने पूर्ण केली तो राजेश पवार इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू राहुल सातवच्या बॅटमधून येतोय. एक खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 6 धावा. धन्यवाद. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. राजेश पवार यांच्यावरती चढवलेलं आक्रमण आपण मैदानामध्ये पाहतोय. सर्वोत्कृष्ट गोलंदाजावरती चढवलेलं आक्रमण राहुल सातव यांचं. पुन्हा एकदा दिशा देखील तीच आणि रिझल्ट देखील सेम.
बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार राहुल सातवच्या बॅटमधून 6 धावा. दोन चेंडूवरती 2 मोठे फटके 2 चेंडूवरती 2 षटकार राहुल सातव यांच्या बॅटमधून. धावसंख्या होते ती बिनबाद 30. पहिल्या षटकामध्ये 18. या षटकाची सुरुवात 2 षटकाराने होते. राजेश पवार यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. क्षेत्ररक्षणामध्ये इथे काहीसा बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये सजवलं जात आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. बाकी सर्वच्या सर्व खेळाडू हे पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने 30 सर्कलमध्ये तैनात आहेत. पुढचा चेंडू राजेश यांचा राहुल साडी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. मिडॉनच्या हातामध्ये चेंडू 1 बाउन्स जाऊन स्थिरावला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव. इथे काहीसं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. राजेश पवार यांच्या गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर धावसंख्या होती ती 30. पुन्हा एकदा शरीराचा वेध, जोरदार अपील, परंतु अपील त्या ठिकाणी फेटाळली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये जो बदल करण्यात आला आणि त्यानंतर लाईन आणि लेंथमध्ये देखील बदल करण्यात आला. फुल्लर लेंथचे चेंडू हाताळले. पहिले आघाडीचे दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर शॉर्ट ऑफ गुड लेंथवरती चेंडू आपटण्याचं काम जे केलं आणि त्यावरती 2 षटकार देखील आले. परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणि लाईन आणि लेंथमध्ये देखील राजेश पवार यांनी केलेला बदल. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा स्क्वेअर कट, टकाटक, पटापट चेंडू जातोय. स्क्वेअर कट, चौकार, 4 धावा. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. पुढचा चेंडू राजेश यांचा सामना करतील ते राहुल. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आणि त्यावरती हलकंसं अपील इथे करण्यात आलं, परंतु पंचांनी कळवलंय हा चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय. त्यामुळे लेग बिफोर द विकेटचा जो अपील करण्यात आला तो लगेचच फेटाळला जातोय. सिंगल येते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 35 धावा. 35 धावा झाल्यात. विजयासाठी 50 धावींची गरज आहे. अजूनही 15 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू आणि 15 धावा. पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. यानंतर मात्र गोलंदाजी मध्ये काहीसा बदल करण्यात येतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आतिश कुंभार. आतिश कुंभार लेदर बॉल क्रिकेटचा देखील या खेळाडूकडे अनुभव आहे. मॅन फ्रॉम बावधान इथे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 3रं षटक आहे. वैयक्तिक पहिलं आहे आणि संघासाठी 3रं षटक. पॉवर प्ले संपल्यानंतर इथे जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, कारण 24 चेंडू आणि 15 धावींची गरज. वाघोली संघ इथे जर आपण पाहिलं तर सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतायत. विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. इथे देखील वाह वाह वाह, जसा आला तसा चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमारेषा पार राहुल सातवच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. 23 चेंडू आणि 23 चेंडूंमध्ये अजूनही 9 धावींची गरज आहे. अगदी वेगवान धावसंख्येचा पाठलाग इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्टारकास्ट नसताना देखील राहुल सातव, अजिंक्य गोळे या बॅटरने केलेली दमदार अशी सुरुवात, धावसंख्येचा केलेला योग्य असा पाठलाग. म्हणजे आज जर दिवसभरामधली ही 4थी मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील जवळपास 51 धावा श्रेयांक 11 या संघाने पूर्ण केल्या, अगदी याच धावगतीने. त्यानंतरच्या दोन्ही मॅच पहिली बॅटिंग करणारा संघ या ठिकाणी विजयी झालाय. पुन्हा एकदा 4थ्या मॅचमध्ये पहिल्या मॅच सारखं चित्र आहे. पुन्हा एकदा अनोख्या शैलीमध्ये इनसाइड आउटचा फटका. एशच्या कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जाईल. बॅक टू बॅक 2रा षटकार. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 47 धावा. अजूनही विजयासाठी 22 चेंडू आणि 3 धावींची गरज आहे. 22 चेंडू 3 धावा.
बघा एखादा खेळाडू संघामध्ये जर कमी झाला त्याच्याऐवजी घेतलेला खेळाडू त्याच ताकदीचा असणं फार गरजेचं आहे. इथे मात्र मुळशी संघाने पहिल्या 2 मॅचसाठी ज्या खेळाडूंची वर्णे आपण पाहिली ते खेळाडू आज गैरहजर आहेत. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गैरहजरच्या ऐवजी जे काही खेळाडू संघामध्ये ॲड करण्यात आले त्यांचा देखील काहीसा खराब खेळ झाला आणि त्याचमुळे इथे आपण पाहतोय संघ इथे अडचणीत येतोय. 49 धावा झाल्यात. विजयासाठी एका धावीची गरज आहे. 22 चेंडू आणि 1 धाव. इथे DK पॅन्थर्स वाघोली या संघाला विजयासाठी आहे. एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू भरपूर शिल्लक आहेत. विजयासाठी फक्त एका धावीची गरज आहे. चला यंगर्स बारामती आपल्याला देखील विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचं. ही मॅच संपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आणि ती मॅच संपल्यानंतर आपण 6 कॅप्टनला बोलून लॉट्स करणार आहोत आणि त्यानुसार सुपर 6च्या मॅचेस खेळवल्या जातील. इथे देखील चेंडू चॉप केलाय परंतु धाव नसेल. 20 चेंडू आणि एका धावीची गरज. 1 धाव देखील बनवणं फार गरजेचं आहे. यानंतर देखील 2 बलाढ्य संघ एका बाजूने शिरूर तर दुसऱ्या बाजूने बारामती हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. 20 चेंडू आणि त्यामध्ये एका धावीची गरज. हलक्या हाताने चेंडूला टॅप केला. धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ही धाव विजयी धाव या ठिकाणी पूर्ण होते. DK पॅन्थर्स वाघोली हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. सुपर 6 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ, चौथा संघ आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतोय. विजय संघाचं अभिनंदन. तर दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन मुळशी हा संघ या ठिकाणी पराभूत होतोय परंतु त्यांचा देखील खेळ उल्लेखनीय कामगिरी आपण या अगोदरच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली. त्यांना देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. मॅच इथे फिनिश होते आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपण खेळाडूचा सन्मान करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल DK पॅन्थर्स वाघोली संघाचा कर्णधार राहुल सातव, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.